आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि मी विजया सहजराव. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. कर्करोगमुक्त भारतासाठी राष्ट्रीय कर्करोग संस्था महत्त्वाची भूमिका बजावेल असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 7 ठिकाणांसह देशातल्या एकूण 91 ठिकाणी FM ट्रान्समिटर्सचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. संघर्षग्रस्त सुदानमध्ये 3,500 भारतीय आणि 1,000 भारतीय वंशाचे लोक अडकले असल्याचा सरकारचा अंदाज. सुदानमधून आणखी 246 भारतीयांना घेऊन येणारं विमान थोड्याच वेळात मुंबईत उतरणार. मागील 2 आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत 15% घट. आणि दुबई इथं होत असलेल्या आशिया चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचे प्रमुख बॅडमिंटनपटू PV सिंधू, किदंबी श्रीकांत आणि HS प्रणॉय खेळणार. कर्करोगमुक्त भारताचं स्वप्न साकारण्यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावेल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये जामठा इथल्या NCI अर्थात राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या इमारतीचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झालं. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून NCI सारख्या संस्था रुग्णांना दिलासा देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था विशेषतः मध्य भारतातल्या कर्करोग रुग्णांसाठी स्थापन करण्यात आली असून या ठिकाणी किफायतशीर दरात अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. या संस्थेत थॅलेसेमिया आणि सिकल सेल या आजारांवर देखील संशोधन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संस्थेच्या माध्यमातून कर्करोगासारख्या संकटाचा पूर्ण ताकदीनं प्रतिकार करता येईल आणि समाजामधली या आजाराची भीती नाहीशी होईल असा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला. 25 एकर परिसरातलं 470 खाटांचं हे रुग्णालय प्रामुख्यानं कर्करोगवरच्या उपचारांसाठी असून ते स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून चालवलं जात आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते 2017 मध्ये झालं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नागपूर दौरा रद्द झाल्यामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. देशात FM सेवा सर्वदूर पोहोचवण्याबाबत सरकार आग्रही असून नव्यानं उभारलेल्या 91 FM ट्रान्समिटर्सचं उद्घाटन प्रधानमंत्री उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत. 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात मिळून 84 जिल्ह्यात हे ट्रान्समिटर्स उभारले जाणार आहेत. राज्यात सटाणा, नंदुरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या 7 ठिकाणी या ट्रान्समिटर्सचं उद्घाटन होणार आहे. देशातल्या FM कनेक्टिव्हिटीला अधिक चालना देणार आहेत. या ट्रान्समिटर्समुळे देशातल्या ज्या 2 कोटी लोकसंख्येला आतापर्यंत FM कनेक्टिव्हिटी नव्हती त्यांच्यापर्यंत FM सेवा पोहोचणार आहे. देशाच्या GDP अर्थात राष्ट्रीय स्थूल उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 15% असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत वरळी इथं एका खाजगी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. उद्योजकता, शिक्षण आदी क्षेत्रात महाराष्ट्र पुढारल्याचं शिंदे म्हणाले. महाराष्ट्र ही भारतासाठी बलिदानाची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी संघर्षमयी जीवनातून स्वराज्याची मशाल हाती घेत हिंदवी स्वराज्याची सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं. माझी कर्मभूमी मध्य प्रदेश असली तरी जन्मभूमी महाराष्ट्राची होती असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातलं सरकार हे शेतकरी आणि शेतमजुरांचं असून सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. ते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात आयोजित शेतकरी मेळ्याला संबोधित करताना बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शासनानं शेतीमध्ये मोठी गुंतवणूक केली असून शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी सरकारनं राज्यात 800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन विखे पाटील यांनी यावेळी केलं.
जळगाव पोलीस दलातल्या 12 अधिकारी अंमलदारांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक बोधचिन्ह जाहीर झालं आहे. पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल 2022 या वर्षाकरता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी हे बोधचिन्ह जाहीर केलं. त्यांनी अधिकारी तसंच अंमलदारांचं अभिनंदन केलं आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी श्रोते ज्याची आतुरतेनं वाट पाहतात तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वांशी संवाद मन की बात आता शतकपूर्ती करणार आहे. त्यानिमित्त ऐकूया मन की बातमधला काही अंश. भारतीय संस्कृतीत मेळावा किंवा जत्रांचं खूप महत्त्व आहे. विविध उत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये जत्रा आणि मेळावे आयोजित करण्यात येतात. हे मेळावे केवळ लोकांना एकत्रित आणण्याचे काम करत नाहीत, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही यामुळे गती मिळते. उल्हासाच्या वातावरणातले हे मेळावे धर्म आणि जातीजातींमध्येही सलोखा निर्माण करतात. या विषयावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 31 जुलै 2022च्या मन की बातमध्ये सांगितलं, हमारे देश में मेलों का भी बड़ा सांस्कृतिक महत्व रहा है. मेले जन मन दोनों को जोड़ते हैं. हिमाचल में वर्षा के बाद जब खरीफ की फसलें पकती हैं, तब सितंबर में शिमला, मंडी, कुल्लू और सोलन में सैरी या शहर भी मनाया जाता है. सितंबर में ही जागरा भी आने वाला है. जागरा के मेलों में महासू देवता का आह्वान करके बीसू गीत गाए जाते हैं. महासू देवता का ये जागर हिमाचल में शिमला, किन्नौर और सिरमौर के साथ साथ उत्तराखंड में भी होता है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात गुळवेल या औषधी वनस्पतीबरोबरच आयुर्वेदाविषयी माहिती सांगितली होती. त्याच पद्धतीनं आयुर्वेदिक परंपरा आणि त्याचं महत्त्व विशद करताना सातारा इथले वैद्य मोहन सोनावणे म्हणाले, निर्झर आयुर्वेद योग व पंचकर्म सेंटरच्या माध्यमातून गेली 22 वर्ष कार्यरत आहे. मन की बात या कार्यक्रमामध्ये आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुळवेल या वनौषधीबद्दल उल्लेख केला आहे. आयुर्वेद प्राचीनतम वैद्यकशास्त्र आहे. जगाच्या इतिहासामध्ये प्रथम वैद्यकशास्त्र म्हणून त्याची गणना केली जाते. अनेक वनौषधी आणि विविध औषधी कल्प वापरले जातात. पंचकर्म चिकित्सा ही एक आयुर्वेदाची विशेष चिकित्सा आहे. जगभर आयुर्वेद शास्त्राला खूप चांगली मागणी आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेलं शाश्वत असं वैद्यकशास्त्र म्हणून आयुर्वेदाची ओळख आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाचा 100वा भाग येत्या रविवारी 30 तारखेला प्रसारित होणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संघर्षग्रस्त सुदानमध्ये सुमारे 3,500 भारतीय आणि 1,000 भारतीय वंशाचे लोक अडकल्याचा अंदाज असल्याचं परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी नवी दिल्ली इथं सांगितलं. सुदानमधील परिस्थिती अत्यंत अस्थिर असून भारतानं परस्पर संवादासाठी संदेशवहन नेटवर्क तयार केलं आहे. त्याद्वारे तेथील भारतीय वर्तमान परिस्थितीची माहिती देऊ शकतील. क्वात्रा पुढे म्हणाले की दूतावासानं ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून आत्तापर्यंत सुमारे 300 भारतीय नागरिकांनी स्वतःची नोंदणी केली आहे, तर 300 जण भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. ऑपरेशन कावेरी अंतर्गत 360 भारतीयांना घेऊन आलेलं पहिलं विमान काल संध्याकाळी नवी दिल्लीत पोचलं. दुसऱ्या विमानानं आज दुपारी 246 भारतीयांना घेऊन उड्डाण केलं असून थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होणार आहे. निवासी डॉक्टरांच्या मुंबई महापालिका CPS स्टुडंट असोसिएशननं काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना भेटून आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्ष इंटर्नशिप करणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 50,000 रुपये वाढ व्हावी अशी मागणी या निवेदनात केली आहे. मागच्या वर्षापर्यंत फी आकारली जात नव्हती, मात्र यावर्षी 1,15,000 रुपये फी आकारली आहे. हे निवासी डॉक्टर इतर डॉक्टरांप्रमाणे 24 तास सेवा देत आहेत. नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेत विद्यार्थ्यांना 50,000 रुपये पगार मिळतो. मग
जगातल्या सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका या निवासी डॉक्टरांना इतका पगार का देत नाही असा सवालही या संघटनेनं केला आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात शनिवारी 29 एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 1 वाजता राजा हरिश्चंद्र हा चित्रपट दाखवला जाणार असून त्यानंतर त्यावर अमृतगंगर, परेश मोकाशी, अंकित सिन्हा यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर 2 वाजता हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट दाखवला जाणार आहे. हा कार्यक्रम मोफत असून सर्व चित्रपटप्रेमींसाठी खुला आहे असं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं कळवलं आहे. गेल्या 2 आठवड्यांच्या तुलनेत गेल्या आठवड्यात राज्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 15% घट झाली. 20 ते 26 एप्रिल दरम्यान राज्यात 5,233 कोरोना रुग्ण आढळले होते. 13 ते 19 एप्रिल दरम्यान ही संख्या 6,102 तर 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान 5,421 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात काल 784 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आणि 1,099 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात काल एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 5,233 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे 2,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 220,66,00,000च्या वर गेली. राज्यात आज सकाळपासून 15 नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,79,00,000च्या वर गेली. शहराचं सौंदर्य राखण्याबरोबरच सार्वजनिक सौंदर्यात भर टाकणाऱ्या नवनवीन जागा निर्माण करायला स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं शहर सौंदर्य स्पर्धा घोषित केली आहे. या स्पर्धेसाठीचं पोर्टल आता लाईव्ह झालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना आता www.citybeautycompetition.in च्या माध्यमातून या स्पर्धेत भाग घेता येईल. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारी 7 वाहनं एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात गाड्यांमधले काही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत असून वाहन चालकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सामना होणार आहे. स्पर्धेतला हा 37वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईचा संघ 10 गुण मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानी असून राजस्थानचा संघ 8 गुण मिळवत 3ऱ्या स्थानी आहे. उत्तराखंडमध्ये श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे आज सकाळी भाविकांसाठी उघडण्यात आले. मंदिराला झेंडूच्या फुलांची आरास केली. बद्रीनाथ इथं हलकी बर्फवृष्टी होत आहे. महाराष्ट्रात पुणे इथल्या म्हाळुंगे बालेवाडी इथं श्री शिवछत्रपती मैदानावर झालेल्या 6व्या जागतिक रोलबॉल स्पर्धेच्या पुरुष गटात केनियाच्या संघानं विजेतेपद पटकावलं आहे, तर भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. रोलबॉल हा 60 देशांमध्ये खेळला जाणारा क्रीडा प्रकार आता दिव्यांगांनाही खेळता येणार आहे. यावेळी समारोपाच्या दिवशी दिव्यांगाच्या सामन्याचा प्रयोग काल करण्यात आला. दुबई इथं होत असलेल्या आशिया चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या आजच्या उपांत्यपूर्व फेरीत PV सिंधू, किदंबी श्रीकांत आणि HS प्रणॉय हे भारताचे प्रमुख बॅडमिंटनपटू खेळणार आहेत. महिला एकेरीच्या सामन्यात PV सिंधू चीनची हॅन युई यांच्यात सामना रंगेल. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत आणि जपानच्या कोदाई नाराओका यांच्यात, तसंच HS प्रणॉय आणि इंडोनेशियाच्या चिको औरा वार्डोयो यांच्यात सामना होईल. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे जिन यॉंग आणि ना सुंग स्यूंग या कोरियन जोडीबरोबर खेळतील, तर महिला दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जेऑन नाउन आणि किम हे जेऑंग या दक्षिण कोरियाच्या जोडीबरोबर सामना खेळतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्करोगमुक्त भारतासाठी राष्ट्रीय कर्करोग संस्था महत्त्वाची भूमिका बजावेल असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 60 ठिकाणांसह देशातल्या एकूण 91 ठिकाणी FM ट्रान्समीटर्सचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. संघर्षग्रस्त सुदानमध्ये 3,500 भारतीय आणि 1,000 भारतीय वंशाचे लोक अडकले असल्याचा सरकारचा अंदाज. सुदानमधून आणखी 246 भारतीयांना घेऊन येणारं विमान थोड्याच वेळात मुंबईत उतरणार. मागील 2 आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15% घट.
आणि दुबई इथं होत असलेल्या आशिया चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताचे प्रमुख बॅडमिंटनपटू PV सिंधू, किदंबी श्रीकांत आणि HS प्रणॉय खेळणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.